नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत FYBAचा सेमेस्टर सेकंडचा इकॉनॉमिक्स डेटा व्हिज्युअलायझेशन विथ एक्सेल ह्या विषयाचं प्रकल्प अहवाल आज आपण पाहत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इकॉनॉमिक्स डेटा व्हिज्युअलायझेशन विथ एक्सेल या विषयाला आपला डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये एक्सेलचे महत्त्व आणि उपयोग यावर आपण प्रकल्प लिहिणार आहोत. त्याची प्रस्तावना या ठिकाणी दिलेली आहे की डिजिटल युगात डेटा आधारित निर्णय प्रक्रिया ही प्रत्येक संस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. शासकीय धोरणे तयार करताना, उद्योग क्षेत्रात विक्रीचे विश्लेषण करताना, तसेच शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा अभ्यास करताना डेटा व्हिज्युअलायझेशनची मोठी भूमिका असते. एक्सेल सारख्या सुलभ साधनांमुळे अगदी सामान्य वापरकर्ताही तांत्रिक ज्ञानाशिवाय डेटा व्यवस्थित सादर करू शकतो. त्यामुळे माहितीचे स्पष्ट आकलन, तुलना व निष्कर्ष काढणे अधिक सोपे होते. म्हणूनच एक्सेल हे केवळ गणना करण्याचे साधन नसून प्रभावी माहिती सादरीकरणाचे एक सक्षम माध्यम आहे. इथे डेटा व्हिज्युअलायझेशन संकल्पना दिलेली आहे. एक्सेल म्हणजे काय हे दिलेले आहे. डेटा व्हिज्युअलायझेशनमध्ये एक्सेलचे महत्त्व, त्यामुळे डेटा समजण्यास सुलभ बनतो, निर्णय प्रक्रिया अधिक प्रभावी होते, वेळ व श्रमांची बचत होते, अचूकता व विश्वासार्हता वाढवते, त्यानंतर सादरीकरण अधिक आकर्षक बनते असे मुद्दे आहेत इथे. यानंतर आपण पाहत आहोत डेटा व्हिज्युअलायझेशनचे एक्सेलचे प्रमुख उपयोग. त्यामध्ये चार्ट व ग्राफ्स तयार करणे, कंडिशनल फॉर्मॅटिंगचा वापर करणे, पिव्होट टेबलद्वारे डेटा विश्लेषण करणे, स्पार्क लाईनचा वापर करणे, अहवाल व प्रकल्प सादर करणे, त्यानंतर शिक्षण व अर्थशास्त्रात एक्सेलचा उपयोग करणे, एक्सेल वापरण्याचे काय काय फायदे आहेत ते सगळे या ठिकाणी दिलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून बघून लिहू शकता प्रकल्प वहीमध्ये. अक्षर जसं तसं लिहायचं आहे. नंतर आहे मर्यादा आणि विश्लेषण. अतिशय मोठ्या डेटासाठी मर्यादित क्षमता. नेक्स्ट आहे प्रगत ग्राफिक टूल्सची कमतरता. नेक्स्ट आहे ऑटोमेशनसाठी मर्यादा. त्याचा सारांश आणि शेवटी हा प्रकल्पाचा सारांश आहे. इथे आपला प्रकल्प संपतो. संदर्भ सूची. त्यानंतर आभार. तुम्हाला हा प्रकल्प तयार करण्यासाठी कोणी मदत केली. मग त्याच्या आभार प्रदर्शनामध्ये काय येतं की हा प्रकल्प तयार करण्यासाठी मला माझे विषय मार्गदर्शक यांनी मला हा विषय सुचवला. त्यानंतर मला महाविद्यालयाच्या ग्रंथालयांनी मदत केली किंवा महाविद्यालयाच्या कॉम्प्युटर लॅबकडून मला मदत मिळाली. महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. माझ्या मित्रमैत्रिणींनी मला सहकार्य केलं आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मला कुटुंबियांनी पण कुटुंबियांनी देखील मला छान मार्गदर्शन केलं आणि मग ह्या सगळ्यांचा आभार, जेणेकरून मी त्यांच्या सहकार्यामुळे मी हा प्रकल्प पूर्ण करू शकलो. हे तुम्हाला प्रकल्प आभारमध्ये लिहायचे. आभारालाच आपण संदर्भ सूची असं म्हणतो. इथे संदर्भ सूची शब्द लिहिला तरी अतिउत्तम. धन्यवाद. आजची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.